नमस्कार. बालधर्म शिक्षण या आमच्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीची पौराणिक कथा गोष्टीच्या माध्यमातून ऐकणार आहोत. चला तर सुरू करूया. बाबा, महाशिवरात्री का साजरी करतात? छान प्रश्न आहे. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस आहे. तसेच या दिवशी भगवान शिवांनी समुद्र मंथनातून निघालेलं विष प्राशन करून विश्वाचे रक्षण केले होते. देव आणि असुर एकत्र मिळून समुद्र मंथन करतात. समुद्रातून अमृत येण्याआधी कालकूट विष निघते, ज्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात येते. घाबरलेले देव भगवान शिवांकडे मदतीसाठी जातात. भगवान शिव ते संपूर्ण विष प्राशन करतात आणि माता पार्वती त्यांच्या गळ्यावर हात ठेवतात. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडतो. तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हणतात. म्हणजे भगवान शिवांनी जगाला वाचवण्यासाठी विष प्यायले? होय, आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. माता पार्वती कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न करतात. अखेर भगवान शिव विवाहासाठी तयार होतात. संपूर्ण ब्रह्मांडात महाशिवरात्रीचा मंगल सोहळा साजरा केला जातो. देव, ऋषीमुनी आणि भक्त हर हर महादेव चा जयघोष करतात. म्हणजे महाशिवरात्री केवळ शिवपूजेचा दिवस नाही, तर त्यांचा विवाह दिन सुद्धा आहे. होय, म्हणूनच या दिवशी शिव आणि पार्वती मातेची पूजा केली जाते. मग या दिवशी आपण भगवान शिवावर जल, दूध, बेलपत्र आणि धतुरा अर्पण का करतो? कारण हे शिवजींना अत्यंत प्रिय आहे. तसेच या दिवशी उपवास करून ओम नमः शिवाय चा जप केल्याने मनशांती मिळते. वा, आता मला महाशिवरात्रीचं संपूर्ण महत्व समजलं. या वर्षी मीही ओम नमः शिवायचा जप करेन. शाबास. शिवजी नेहमीच आपल्या भक्तांचे कल्याण करतात. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मावर आधारित अशा छान छान गोष्टी थोडक्यात ऐकून त्यातून चांगली शिकवण घेण्यासाठी धर्म शिक्षण चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.